सर्वांना जय भीम। कालपर्यंत आर्य अष्टांगिक मार्गामधील पहिलं अंग सम्यक दृष्टी, 3 दिवस आपण या एकाच अंगाचा विचार केला। त्यामध्ये 3 आर्य सत्य आले। चौथं जे आर्य सत्य आहे ते आहे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा मार्ग, असं त्याचा म्हणजे दुःख निरोध, दुःखाला नष्ट करण्यासाठीचा जो भगवान बुद्धांनी सांगितलेला मार्ग, अष्टांगिक मार्ग। म्हणजे काल आपण पाहिलं की जसं की एखादा आजारी असते, तो डॉक्टरकडे जाते। पहिल्यांदा डॉक्टर तात्पुरते त्याचे आजार कमी व्हावा म्हणून औषध देते। एकदम सिरियस असला तर त्या सिरियसनेस त्याचा कमी व्हावा आजाराचा म्हणून तात्कालिक स्वरूपात औषध देते। पण तो आजार कशापासून झाला, कोणता आजार आहे, तो कसा नेहमीसाठी बसवता येईल, याच्यासाठी मग डॉक्टर वेगवेगळ्या टेस्ट सांगते। त्या टेस्टमध्ये कोणत्या कारणानं आजार आला हे समजते। म्हणजे आपण ते काल परवा आजार दुःखाचे कारण पाहिले। मग कारण समजल्यावर मग डॉक्टर त्याच्यावर विचार करते आणि औषधं लिहून देते। म्हणजे कालचं जे तिसरं आर्य सत्य, औषधं लिहून दिले। मग आता ते औषधं आणायचे नाही आणायचे, 15 दिवसाचे आणायचे की 1 महिन्याचे आणायचे की एक डॉक्टर लिहून देते 50-50, 30-30 गोळ्या। आपण काही एका वेळेस सगळेचे सगळे औषधं आणत नाही, असा विचार करतो किंवा थोडंसं जाणू, अर्ध जाणू, एक तर पैशाचं कारण असेल किंवा पूर्ण आपण घ्यावं लागतील की नाही घ्यावं लागतील, असा अनेक प्रकारे विचार करतो आणि औषधं आणतो। किंवा आणाच्या अगोदर घ्यावं की नाही घ्यावं याचाही विचार करतो। हे सगळं जे नियोजन आहे, ठरवणं आहे, ते ठरवणं म्हणजे पुढचं अंग आहे सम्यक दृष्टी। औषध घेतलं नाही, परंतु आपण ठरवतो त्याप्रमाणे औषध घ्यायचं की नाही घ्यायचं, अजून दुसऱ्या डॉक्टरकडे जायचं, असं काहीतरी ठरवतो। ते ठरवणं म्हणजे सम्यक संकल्प। आता सम्यक संकल्प त्याला म्हणता येत नाही, हे लहानसाच झाला संकल्प। सम्यक संकल्प हा मोठा असतो, त्याला परिपूर्ण संकल्प जो म्हटलेला आहे तो मोठ्या स्वरूपाचा असतो। आपण काही मोठ्या स्वरूपाचा संकल्प करत नसतो, कारण आपली बुद्धी लहान आहे, आपले मन लहान आहे आणि त्याच्यामुळे आपला संकल्पही लहान असतात। आणि लहान संकल्प म्हणजे जेवढी आपली बुद्धी आहे त्यानुसार संकल्प। तर काल मी सांगितलं लहान संकल्प कसा असतो, तुझ्या पोटाला लागली या भूक आणि ऊट दलिता गिळ्या फूक, लहान संकल्प। हे संकल्प हे असतात। या संकल्पाच्या बाबतीत कसं आहे की बुद्धी आणि भावना या दोघांचा मिलाप होते, संयोग होते। आपल्याला बुद्धीनुसार समजलं मार्ग कसा आहे, काय आहे, काय त्रास आहेत, काय कारण आहेत, कोणत्या मार्गाने जायचं आहे, कोणत्या मार्गाने कसं जायचं आहे, हे सगळं आपल्याला समजलं। पण हृदयाच्या स्तरावर म्हणजे भावनेच्या स्तरावर त्याला आपण गंभीरपणे घेत नाही, म्हणजेच एक उदाहरण आहे बौद्ध साहित्यामध्ये। एक भंतेजी असतात, भारतामधून ते श्रीलंकेत जातात। श्रीलंकेत गेल्यावर तिथल्या राजाकडे जातात। आता हे भंतेजी विद्वान असतात, नामवंत असतात, ते तिथल्या राजाकडे पहिल्यांदा जातात। आणि राजा बुद्धधर्मी असतो, त्यामुळे भारतातून आलेल्या भंतेजीचा त्याला आदर असते, त्यांच्याबद्दल पूज्यभाव त्याच्या मनात असते। आणि तो म्हणून त्या भंतेजीचा सर्व दृष्टीनं त्यांचा आदर सत्कार मान सन्मान करतो। आणि मग बसतात म्हणजे राजा भंतेजीला याचना करतो, विनंती करतो की भंतेजी
काहीतरी धम्माचा उपदेश करा, प्रवचन द्या. भंतेजीला याचना केल्यावर भंते राजाला असं वाटते आता आपण याचना केली भंतेजीला प्रवचनाची, म्हणजे आता भंतेजी प्रवचन देतील, 1-1.5 तासाची निश्चिंती झाली. आणि मग राजा आपला मस्त लेटल्यासारखा टेकल्यासारखा बसते. त्याला असं वाटते की आता 1 तास आपल्याला निश्चिंतपणे बसावं लागते, म्हणजे भंतेजी आपल्याला आता प्रवचन देतील. भंतेजी काय म्हणतात? सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानं शासनं. सब्ब पापस्य अकरणं, कोणत्याही प्रकारचं पाप करू नये. काया वाचा मनानं कोणत्याही प्रकारचं पाप कर्म करू नये. कुशलस्य उपसंपदा, कुशल कर्म म्हणजे सत्कर्म, चांगले कर्म, पुण्यकर्म करून संपन्न व्हावे, सत्कर्मांनी संपन्न व्हावे. सचित्त पर्योदपनं, आपल्या चित्ताला नियंत्रित ठेवावे, आपल्या चित्ताला मनाला नियंत्रित ठेवावे. हीच बुद्धांची शिकवण आहे. एतं बुद्धानं शासनं, ही बुद्धाची शिकवण आहे. आणि भंतेजी आपलं प्रवचन संपवतात. राजा तर बसला असते 1-1.5 तासाच्या निश्चिंतपणे, किंवा आता ऐकावंच लागते खूप. भंतेजी आपले 2 मिनिटातच आटोपत घेतात, संपलं म्हणतात प्रवचन. राजा म्हणते एवढंच? भंतेजी म्हणतात हो महाराज एवढं. राजा म्हणते हे तर 8 वर्षाच्या पोराला समजते, हे जे तुम्ही सांगितलं हे 8 वर्षाच्या लेकराले सुद्धा समजते. पाप कर्म करू नये, पुण्यकर्म करावे, मनाला नियंत्रित ठेवावे, ही बुद्धाची शिकवण आहे. हे तर लहान लेकराला समजते. भंतेजी म्हणतात होय महाराज, हे 8 वर्षाच्या लेकराला समजते, पण 80 वर्षाचा व्यक्ती सुद्धा त्याचं पालन करू शकत नाही. कारण आपण म्हणतो ना, कळते पण वळत नाही. आपण पाहून राहिलो जगामध्ये, सगळ्याला माहित असते की आपण जे काही करतो ते वाईट आहे, चुकीचं आहे, आपलं नुकसान होणार आहे, यानं आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे, ते समजते, पण तरी तो ते करते. म्हणजे समजून उमजूनही म्हणजे तो त्या चांगल्या मार्गाकडे वळत नाही, वाईट मार्गाकडे कायम राहत. म्हणून ते भंतेजी त्या राजाला म्हणतात की महाराज 8 वर्षाच्या लेकरालाही समजते, पण 80 वर्षाचा व्यक्ती त्याचं पालन करत नाही. कारण कळते म्हणजे काय तर बुद्धीच्या स्तरावर त्याला समजलेलं असते, पण पालन का करत नाही तर भावनेला, म्हणजे त्याची जी श्रद्धा असते ती श्रद्धा त्याची कुठंतरी दुसरीकडे असते, डळमळीत असते, कमकुवत असते. त्याच्यामुळे श्रद्धा हा जो शब्द आहे, श्रद्धा हा जो शब्द आहे ना, या शब्दाचा अर्थ आहे हृदय अर्पण करणे. श्रद्धा म्हणजे हृदय अर्पण करणे. आणि ते कुणाला? कुणाला? तर ज्याला आपण आपला आदर्श मानलेला आहे. बुद्ध जर आदर्श आहेत आपले, बाबासाहेब जर आपले आदर्श आहेत, तर त्यांच्या प्रती श्रद्धा म्हणजे त्यांना आपण हृदय अर्पण करतो, त्यांच्या समोर हृदय अर्पण करतो. आणि हृदयच का अर्पण करतो? मेंदू, डोकं का अर्पण करत नाही? डोकं का अर्पण करत नाही? हृदयच का अर्पण करतो? एखादा व्यक्ती आजारी पडते किंवा ऍक्सिडेंट होते किंवा अन्य कोणत्याही कारणानं कोमात जाते. कोमात जाते समजते ना? कोमात गेला. कोमात गेला म्हणजे काय झालं? त्याचं मेंदू त्याचा निकामी झाला, त्याचा मेंदू निकामी झाला.
तर मेंदू निकामी झाला म्हणजे मेला असं जाहीर नाही करत. कोमात आहे परंतु तो मरण पावला असं डॉक्टर जाहीर करत नाही, घोषित करत नाही. घोषित का करत नाही? तर त्याचं हृदय चालू असते. घोषित तो मेला म्हणून घोषित, तसा तर तो काही कामाचा नसते. मेंदू त्याचा निकामी जरी असते ना, तो काही कामाचा नसतेच. पण मेला म्हणून जाहीर का करत नाही? तर त्याचं हृदय चालू असते. म्हणजेच ज्या वेळेला हृदय बंद पडते त्याच वेळेला गेला म्हणून डिक्लेअर केलं जाते, जाहीर केलं जाते. म्हणून जीवनातलं सर्वात महत्वाचा अवयव जिवंत आहे की गेला हे ठरवण्याचं, याचा निर्णय घेण्याचा, याचा जे काही आहे ते म्हणजे हृदय आहे. ते आहे हृदय. आणि म्हणून हृदय अर्पण केलं जाते म्हणजे आपलं जीवन आपण अर्पण करतो आपल्या आदर्शाच्या समोर. आपल्या हृदयाच्या पेक्षा आपल्या आदर्शाला आपण मोठं समजतो, महत्वाचं समजतो. आणि कित्येक लोक म्हणून तर म्हणतात ना, कित्येक लोक, तुम्ही काय हो भोरे साहेब, तुम्ही नुसते बोलतात. जय भीम आमच्या हृदयात लिहिलेला आहे म्हणतात, हृदयात आहे आमच्या जय भीम म्हणतात की नाही असे लोक? आमच्या हृदयातच आहे म्हणतात बाबासाहेब बुद्ध. तुम्ही काय लावले? आता मला सांगा, बाबासाहेब आणि भगवान बुद्ध कोणाच्या हृदयात कसे राहतील? हा दारू पेत असन, हा चोऱ्या करत असन, हा व्यभिचार करत असन, हा खोटा बोलत असन, हा खर्रा खाते, गुटखा खाते, तंबाखू खाते, बिडी ओढते, सिगारेट ओढते, याचं हृदय एवढं कलंकित हृदय आहे. एवढ्या कलंकित हृदयामध्ये बाबासाहेब आणि भगवान बुद्ध राहतील काय? कसे राहतील? ना हा काय म्हणते, आमच्या हृदयातच आहे. किती खोटा आहे. जो आपण जर हृदय म्हणजे आपली श्रद्धा जर बाबासाहेब, आपले भगवान बुद्ध बाबासाहेब यांच्या प्रती आहे म्हणजे आपलं हृदय त्यांना अर्पण करतो. का करतो अर्पण? तर त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला समजलेलं आहे, त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्याला समजलेला आहे आणि तो आपण स्वीकारलेला आहे, मान्य केलेला आहे. तो मार्ग आपण मान्य केलेला आहे आणि म्हणून आपण त्यांच्या समोर आपलं हृदय अर्पण करतो. म्हणजे आपण आपली श्रद्धा त्यांच्याबद्दल व्यक्त करतो. त्याला म्हणतात बुद्धी आणि भावना यांचा संयोग. आणि ते राजाचं उदाहरण आपण पाहिलं. राजा म्हणते 8ही वर्षाच्या लेकराले समजते. भंतेजी म्हणतात अरे हो समजते 8ही वर्षाच्या लेकराले, पण 80 वर्षाचा व्यक्ती सुद्धा पालन नाही करत त्याचं. आपण पाहतो जगामध्ये मरतात, जन्माला आल्यापासून जगतात, मरतात 80-80, 90-90 वर्षाचे होऊन, पण कोणता शब्द कोणाच्या सोबत कसा बोलावा, कोणाच्या सोबत कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी कसं वागावं याची अक्कल येत नाही. मरतात तरी मरेपर्यंत. असे लोक आपण पाहतो. का नाही येत? तर त्याचं कारण त्यांची श्रद्धा बुद्ध धम्म संघाच्या बद्दल नसते. बुद्धीला समजते, त्यांना समजते, परंतु आचरणाचा अभाव असते. आणि आचरणाचा अभाव का? तर त्यांनी निर्णय घेतलेला नसतो, संकल्प केलेला नसतो. आणि संकल्प करतात इथं आपण म्हटलंच का, ते कोणी आज ठरवते येणाऱ्या दसऱ्यापासून का नाही मी बिडी सिगारेट पिणार नाही, मी बिडी सिगारेट पिणार नाही. काही काही दुसऱ्या धर्माचे लोक मी पाहतो, आमचे दोस्त मित्र, एखादा कुटुंबातला एखादा व्यक्ती मरण पावला तर मग काहीतरी सोडतात. काय सोडतात? कोणी म्हणते मी चहा सोडला, माझा वडील गेला तर मी चहा सोडला, त्यांच्यासाठी वा त्यांच्या नावानं मी चहा सोडला. कोणी म्हणते मी बिडी सोडली, कोणी म्हणते तंबाखू सोडला. याचा संकल्पाचा भाग आहे तो. त्या निमित्तानं तरी तेवढं अवगुण माझ्यातला कमी होईल असा ते संकल्प करतात.
परंतु इथं जो संकल्प आहे तो संकल्प जेवढा माणसाला तत्वज्ञान समजते त्या तेवढ्याच ज्ञानानुसार, तेवढ्याच बुद्धीनुसार, तेवढ्याच अकलीनुसार तो संकल्प करते. बाबासाहेब एका भाषणात सांगतात, कोणाले किती ज्ञान आलं त्याच्यानुसार संकल्प करतात. तर कसा करतात? एखादी ब्राह्मण बाई तिच्या कुटुंबात नवीनच पोरगा जन्माले आला. त्या ब्राह्मण बाईला जर पोरगा झाला, जन्म झाला तिच्या उदरात, तर जन्म झाल्याबरोबर ते संकल्प करते. कोणता संकल्प करते? की आज माझ्या पोराचा जन्म झाला ना, तर आज कोणत्या ठिकाणी नवीन जज नोकरीवर लागला, जज म्हणून. आजच कोणता जज नोकरीवर लागला की जेणेकरून तो 30 वर्षानं रिटायर्ड होईल, महापोरगा 30 वर्षाचा होईल आणि त्याच्या जागेवर जज म्हणून लागल. असा संकल्प ती ब्राह्मणबाई करते. बाबासाहेब म्हणतात भाषणात, तेच जर एखादी अस्पृश्य समाजाच्या बाईतले जर एखादा पोरग झाला, तर ते पोरगा झाल्यावर कोणता संकल्प करते? आज महापौराचा जन्म झाला, आज नगरपालिकेच्या कचरा गाडीवर कोणता नवीन माणूस लागला कचरा साफ करायला, नवीनच, जेणेकरून 30 वर्षानं तो रिटायर्ड होईल, महापोरगा 30 वर्षाचा होईल आणि त्याच्या जागी कचरा साफ करायला लागा, नोकरीवर लागा. बाया दोघीले लेकर पोरगत झाले, परंतु संकल्पामध्ये फरक किती आहे ना? फरक आहे. का फरक आहे? तर दोघांची संस्कार, दोघांची समज, दोघांची बुद्धिमत्ता वेगवेगळी आहे आणि त्याच्यामुळे संकल्पामध्ये फरक आहे. आणि संकल्प जर असे असले तर मग त्याच दृष्टीने सगळ्या जीवनामध्ये ते संस्कार करतात. पाय बरं, तो कचरा साफ करायच्या गाडीवर लागला पाहिजे, लक्षात ठेव. तो रिटायर झाला का तू लागला पाहिजे. तिकडे ते ब्राह्मण बाई, पाय बरं, त्या जजच्या खुर्चीवर तूच गेला पाहिजे. या दृष्टीनं प्रयत्न करतात. म्हणून आपले संकल्प जे असतात ते असेच असतात, जो ज्याची बुद्धिमत्ता, ज्याला जेवढं ज्ञान आलं तेवढ्यानुसार ते संकल्प करीत असतात. आपण काही महापुरुष नाही, त्याच्यामुळे आपण आपले संकल्प सुद्धा कमीच राहणार आहेत, खालचेच राहणार आहेत, परंतु संकल्प मात्र चांगले असले पाहिजे. भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध परिपूर्ण संकल्प किंवा सम्यक संकल्प कशाला म्हणतात ते आपण 3 उदाहरण पाहू. आपण सिद्धार्थ गौतमांनी 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली, काहीच साध्य झालं नाही. ध्यान साधनेचा अभ्यास केला, तो अभ्यास होताच त्यांना, आणि तो अभ्यास केल्यावर सुजातानं दिलेल्या भोजनाचा त्यांनी स्वीकार केला, ते भोजन ग्रहण केलं आणि ध्यान साधनेला बसतात. चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून ते ध्यान साधनेला बसतात. इसवी सन पूर्व 534 मध्ये, सॉरी 528 मध्ये, इसवी सन पूर्व 528 मध्ये चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ते ध्यान साधनेला बसतात. आणि ध्यान साधनेला बसले असताना संकल्प करतात, माझ्या शरीराचं मांस पूर्णपणे सुकलं तरी चालेल, माझ्या शरीराचे हाड पूर्णपणे नष्ट झाले तरी चालेल, माझ्या शरीरातलं संपूर्ण रक्त आटलं तरी चालेल, पण जोपर्यंत मला सत्य ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी या आसनावरून, या वज्रासनावरून उठणार नाही. किती संकल्प आहे. मांस सुकलं तरी चालेल, रक्त आटलं तरी चालेल, हाड गळून पडले तरी चालेल,
पण मला सत्य ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय मी या आसनावरून उठणार नाही. एवढा मजबूत संकल्प करून ते त्या आसनावर बसतात, ध्यान साधनेला बसतात. म्हणून त्याला वज्रासन असं म्हटलेलं. बसले आपल्याच सारखे, पण त्यांचा जो संकल्प होता त्या संकल्पानुसार ते बसले. काहीही झालं तरी आसन सोडणार नाही, हा जो संकल्प करून ते बसले त्या आसनाला म्हटलं जाते वज्रासन. पक्का आसन, कधी न मोडणारं आसन. आणि खरोखर जोपर्यंत त्यांना ज्ञान प्राप्ती होत नाही तोपर्यंत ते उठत नाही. जे काही नैसर्गिक क्रिया आहेत त्याच्यासाठी उठले असतील, परंतु त्या जागा त्यांनी आसन त्यांनी सोडलं नाही. आणि शेवटी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी इसवी सन पूर्व 528 मध्ये त्यांना सम्यक संबोधीची प्राप्ती होते. याला म्हणतात सम्यक संकल्प. महात्मा ज्योतिबा फुलेचं उदाहरण, 7व्या की 8व्या वर्गात होते. त्यांच्या ब्राह्मण मित्राचं लग्न राहते. त्या लग्नामध्ये त्यांना निमंत्रित केलं जाते. आता तो वर्ग मित्र असते, ये जो बा मा लग्न. त्यावेळेस लहानपणीच लग्न व्हायचे. ज्योतिरावांना लग्नासाठी निमंत्रित केलं जाते. ज्योतिराव जातात लग्नाला. आपण सिरियल जर पाहिली ना, मराठी वारसा म्हणून YouTube चॅनलवर ते चालू आहे अजून. किती भयंकर यातना झाल्या त्यांना, ज्योतिरावांना, सावित्रीमाईंना किती भयंकर यातना झाल्या. लोक म्हणजे सगळ्या मागासलेल्या लोकांच्या साठी, त्यातल्या त्यात अस्पृश्य महार समाज, महार मांग समाजाच्या साठी, शिक्षणाच्या साठी त्यांनी प्रयत्न केले. तर किती यातना झाल्या त्यांना. त्या सिरियलवर दाखवतात ते काही पूर्ण नाही दाखवत, थोडंफार दरसोड करूनच, काटछाट करूनच दाखवतात. पण जे दाखवतात ना ते किती भयानक आहे, किती भयानक आहे. आता आपण पाहत असं हे वाटतं माणसाला पाहताना. त्यावेळेला त्यांनी ते केलं, किती त्यांना त्रास झाला असेल. ब्राह्मण मित्राच्या लग्नात जातात आणि लग्नात जाताना आता वर्गातला मित्र म्हणून त्या नवरदेवाच्या बरोबर जायला लागतात. काही लोकांना माहित नसते हा कोण आहे तर, आणि काही लोकांना लक्षात येते की हा माळी आहे आणि शूद्र आहे, ब्राह्मणाच्या बरोबरीत चालून राहिला. म्हणून त्याला धरून असं खेचून अक्षरशः 2-4 झापळा मारून काहीतरी वरातीच्या बाहेर फेकलं जात, लग्नाच्या वरातीच्या बाहेर काढलं जात रात्रीच्या वेळेला. त्यावेळेस रात्रीचेच लग्न, आता म्हणजे 30-35 वर्षापूर्वीपर्यंत रात्रीचेच लग्न चालायचे आपली. आता हे दिवसाचे लग्न सुरू झाले, हॉल वगैरे घेत होत, नाही तर रात्रीचेच लग्न राहायचे. त्या काळातही रात्रीचेच लग्न. रात्रीच्या वेळेला त्या वरातीच्या बाहेर ज्योतिरावांना फेकलं जाते, काढलं जाते. किती अपमान झाला असेल. एवढ्या रात्रीला जसं ज्योतिरावांना त्या वरातीच्या बाहेर फेकलं जाते, तसाच वरात जर अशी पुढे गेली असेल, ज्योतिराव मागे राहिले असतील, त्यावेळेला एक दुसरा अस्पृश्य, ज्याच्या गळ्यात गाडगं आणि कमरेला फळा झाडू, असा अस्पृश्य त्या ठिकाणी असतो, येतो म्हणजे त्याला ते दिसते समजा दृश्य, आणि ज्योतिरावांकडे पाहून हसतो. का रे बाबू कशी जिरली, असा काहीतरी मनातून त्याचा जो पाहण्याचा, हसण्याचा जो काही असतो तो उपरोधिकपणाचा असतो. आता ज्योतिरावांचा अपमान तर झालेलाच असते. किती मोठा अपमान आहे तो. कारण ते गरीब कुटुंबातले नसतात, श्रीमंत असतात, ती चांगली परिस्थिती असते त्याची, तरी एवढा अपमान होते. आणि त्या अपमानामुळे ते व्यथित असतात, दुःखी असतात. परंतु पहा महापुरुष कसा विचार करतात.
ज्या वेळेला तो अस्पृश्य त्यांना दिसतो आणि हसतो तो अस्पृश्य त्यांच्याकडे पाहून, तर ज्योतिराव विचार करतात की मी माळी समाजातला, माझ्याकडे धनसंपत्ती आहे, सगळ्या दृष्टीने मी बरोबर आहो, शिक्षण घेत आहो, तरी माझा एवढा अपमान, तर ह्या लोकांना किती अपमान होत असेल, ह्या लोकांना किती त्रास होत असेल, या लोकांची किती मानहानी होत असेल. महापुरुष असा विचार करतात. केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार नाही करत, ते दुसऱ्यांचा विचार करतात की माझा जर एवढा अपमान आहे तर यांना किती अपमान सहन करावा लागत असेल, यांना किती त्रास होत असेल. त्याच वेळेला संकल्प करतात ज्योतिराव, त्याच वेळेला संकल्प करतात की यानंतरचं आयुष्य मी या लोकांच्या उन्नतीसाठी, कल्याणासाठी खर्च करीन आणि या लोकांचा, या ब्राह्मणी लोकांच्या छाताळावर नाचवण्याच्या लायकीचा करीन, असा संकल्प करतात आणि संपूर्ण आपलं आयुष्य त्या कामासाठी खर्च करतात. आपल्या हयातीमध्ये लोकांना शिक्षणाची द्वार खुली करून देतात, लोकांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था खुली करून देतात, म्हणजे त्यांचा संकल्प ते पूर्ण करतात. इतकंच काय, तर बाबासाहेबांचे जीवन मार्गातील भविष्यातले काटे ज्योतिराव फुले उपटून टाकतात. कारण बाबासाहेबांना जी परिस्थिती उपलब्ध होते भविष्यात, त्यांची परिस्थिती महात्मा फुलेंच्या तुलनेत जरा बरी असते. कारण काय, तर महात्मा फुलेंनी पुढच्या पिढ्यांच्यासाठी बऱ्याच प्रमाणात त्यांनी सुख सोयी निर्माण करून दिलेल्या असतात, स्वतःच्या त्यागात, स्वतःच्या परिश्रमातून, स्वतःच्या कष्टातून. याला म्हणतात सम्यक संकल्प, याला म्हणतात सम्यक संकल्प. तिसरं जे उदाहरण आहे बाबासाहेबांचं, बाबासाहेब केळुसकर गुरुजींच्या माध्यमातून महाराज सयाजीराव गायकवाड बडोद्याचे यांच्याकडून स्कॉलरशिप घेतात, परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी, परदेशात शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप घेतात. त्या स्कॉलरशिपच्या भरोश्यावर बाबासाहेब इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेतात आणि शिक्षण घेतल्यावर, कारण स्कॉलरशिपची अट असते, महाराज सयाजीराव ज्या वेळेला बाबासाहेबांना स्कॉलरशिप मंजूर करतात तर त्याच्यामध्ये एक अट असते. अट कोणती असते, तर तुम्ही शिक्षण घेऊन याल भारतामध्ये, त्यावेळेला आमच्या संस्थानामध्ये नोकरी करावी लागेल, ही अट असते. आणि त्यानुसार बाबासाहेबांची स्कॉलरशिप काही ठराविक काळासाठी असते, ती स्कॉलरशिप त्यांना तेवढ्या वेळपर्यंत दिली जाते आणि मग मात्र बाबासाहेबांना भारतामध्ये परत यावं लागते. आणि ठरलेल्या अटीनुसार बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला सयाजीराव गायकवाड महाराजांच्या राज दरबारामध्ये नोकरीला रुजू होतात. पण नोकरीला रुजू होतात, खोली नाही भेटत भाड्यानं. हा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, याच्यावर कित्येक गाणे आहेत, कित्येक गीत आहेत. मुंबईचा एक अधिकारी, राज दरबारी, आला परी जात कडे नाव, हे जे गाणे आहेत, हे जे बाबासाहेब तिथं जातात, 2-3 दिवस पर्यंत खोली शोधतात पण खोली भेटत नाही. शेवटी पारशी लोकांच्या धर्मशाळेत राहतात आणि ते नाव बदलून राहतात, काहीतरी यदलजी, सोरबजी असं काहीतरी नाव स्वतःच सांगतात आणि मी पारशीच आहो असं सांगून त्या पारशी लोकांच्या धर्मशाळेत थांबतात. एवढ्या त्या दरम्यान बाबासाहेब त्या राजवाड्यामध्ये, राज दरबारामध्ये नोकरीला रुजू होतात. रुजू झाल्यावर तिथं तर माहित आहे त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी सुद्धा वेगळा माठ ठेवला जातो.
ते जो पायदाना अंतरलेले असतात ते सुद्धा बाबासाहेब येतात तर ते गुंडाळून ठेवतात, त्याच्यावर बाबासाहेबाचे पाय पडू नये, बाटू नये म्हणून. चपराशी फाईल जर बाबासाहेबाकडे घेऊन आला तर दुरून त्याच्या टेबलावर फाईल फेकते, लांबून फेकते. त्या फाईलने म्हणजे फाईल देताना त्याला स्पर्श होऊ नये म्हणून. किती मोठी अपमान, किती मोठी मानहानी, किती त्रास. एवढं असून सगळीकडे त्या बडोदा शहरामध्ये बातमी पसरते की मुंबईचा एक तरुण महाराज सयाजीरावांच्या दरबारामध्ये अधिकारी पदावर रुजू झालेला आहे, परंतु तो अस्पृश्य आहे. परंतु तो अस्पृश्य आहे. उच्च पदावर रुजू झालेला आहे परंतु अस्पृश्य आहे. ही महत्वाची बातमी. रुजू झाला मुंबईचा तरुण अधिकारी पदावर, हे काही लोकांच्या दृष्टीने महत्वाची नव्हती, पण तो अस्पृश्य आहे. ही बातमी संपूर्ण बडोदा शहरामध्ये पसरते आणि सगळे लोक मग हा अस्पृश्य अधिकारी राहते कुठं, राहते कुठं, कोणाच्या घरी राहते. सगळीकडे लोक चौकशी करतात, राहते कोण आले राहायची जागा ती. आणि शेवटी एक दिवस त्या पारशी धर्मशाळेच्या लोकांना त्या पत्ता आला, अरे हा पारशी नसून हा अस्पृश्य आहे. हे जेव्हा त्या पारशी लोकांना समजते, आता वास्तविक पारशी लोक काही जातीयता मानणारे नाही आहे, अस्पृश्यता त्याच्या ह्याच्यात नाही आहे, परंतु अस्पृश्यता जातीयता हा संसर्गजन्य रोग आहे आणि तो कधी बसणारा नाही आहे, सहजासहजी बसणारा नाही आहे. कारण आपण पाहतो ना, जे लोक आजच्या स्थितीत स्वतःला बौद्ध म्हणतात, बाबासाहेबाचे अनुयायी म्हणतात, ते जातीयता पाळतात की नाही, पाळतात की नाही. बावणे, सोमस, कोसरी, लाडवण, आदवण पाळतात की नाही. बौद्ध जर आहे ना अशा जाती उपोट जाती पाळतात तर बौद्ध कसे. मला तर एक भेटला होता, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना आपल्याच गावातला एक वानखळीच होता, नाव नाही सांगत, भोरे साहेब, त्या अशोक भोरे. अशोक तू काही कर, काही कर म्हणजे, अरे तू किती बुद्धाची पूजा कर, बाबासाहेबाचे कितीही कर, पण तू आमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. म्हटलं काहून, मला कुणाच्या पेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ होण्याचं कारणच नाही आहे. मी कधी म्हणतो काय, म्हटलं बा कोणाच्या पेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ. अरे बुद्ध धम्म हा समतेचा धर्म आहे. समता हा बुद्ध धम्माचा केंद्र मध्यवर्ती सिद्धांत आहे. मी कसा म्हणणार आहोत श्रेष्ठ आहो म्हणून. नाही, तू दिसतो ना करताना, एवढा बोलतो का नाही, पण तू काही आमच्यापेक्षा मोठा नाही होऊ शकत. मला काही समजलंच नाही म्हणे, आम्ही बौद्ध लोकांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहोत. म्हटलं हे तर नवीनच ऐकून राहिलो, हे मी नवीनच ऐकून राहिलो. कसे श्रेष्ठ आणि कसे बौद्ध लोकांमध्ये कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ कसा काय असू शकतो. त्यांना जे पुढचे शब्द वापरले ते मी इथं नाही सांगत, कारण तो पोट जातीचा विषय होता. नंतर काही वर्षानं तोच व्यक्ती म्हणे मी नोकरीवर लागलो तर माई पोरगी मागतो काय. तो भाग वेगळा. पण ह्या ज्या अजूनपर्यंत आपण जर या पोट जाती नाही सोडल्या, 70 वर्ष झाले बाबासाहेबांच्या धर्मांतराला, आणि आपण म्हणतो की बौद्ध, आपण जातीभेदात अटकू ना. आता काही लोक तर पोट जाती न्याय मेळावे आयोजित करून राहिले, संमेलन आयोजित करून राहिले.
एवढी म्हणजे भयानक परिस्थिती निर्माण होत आहे. कारण काय तर हा जातीयवाद, आपण जातीयवाद पाळतो, ज्यावरती दुसरे लोक आपल्यासोबत जातीयवाद करतात त्यावेळेस आपल्याला खराब वाटते. दुसऱ्याला आपण जातीयवादी म्हणतो, आपणच पाळतो त्यावरती. लग्न जुळवायचे असले, काही सोयरीक संबंध जुळवायचे असले, पाळतातच नाही पोट जाती. हे आम्हाला चालत नाही, तो आम्हाला चालत नाही. तर लव्ह मॅरेज वाल्याचं बरं आहे, चालवून घेत. पण अरेंज मॅरेज वाल्यांनी का एवढं पाहावं? तर काय पाहावं? त्याचं कॅरेक्टर पाहावं, त्याचं चारित्र्य पाहावं, त्याचे सद्गुण पाहावे, दुर्गुण पाहावे, हे पहा. जात पोटजात पाहून जर संबंध करून राहिले तर तुम्ही बौद्ध नाही, बाबासाहेबाचे अनुयायी बिलकुल नाही. पाहायचं, संबंध पाहायचे, सोयरीक संबंध करताना पाहायलाच पाहिजे. पण काय पाहायला पाहिजे? तो दारू पिते, चोऱ्या करते, खोटा बोलते, व्यभिचार करते, तो शिकला सवरला आहे, त्याचं उत्पन्न किती आहे, त्याला पगार किती आहे, ह्या गोष्टी पाहणं या ठीक आहे, ह्या गोष्टी पाहणं ठीक आहे. जातीवाद कायले पाहिले पाहिजे, जात पोटजात कायले पाहिले पाहिजे. पण ती जर पाहिली जात असेल तर जे जे लोक पाहतात, सोप्या भाषेत सांगतो की ते बौद्ध नाही, बाबासाहेबाचे अनुयायी बिलकुल नाही. पोट जात पाहून जर संबंध करत असतील तर ते बिलकुल चुकीचं आहे. हा, संबंध करताना आपल्या लायकीचे आहेत, योग्यतेचे आहेत हे पहा. जात पोटजात पाहून संबंध करू नका. कारण हे का रुजते तर आपण जे पूर्वीच्या धर्मातून आलेला तिथं जातीयवाद होतात, जात संप्रदाय हा होता, आणि त्यामुळे तोच पूर्वापार चालत आलेला आजार तो आपल्यामध्ये आहेच आहे, आपल्या रक्तात. आपण काही ते सोडून नाही राहत. असंच आहे, जातीभेद हा संसर्गजन्य आजार आहे. त्या पारशी लोकांमध्ये जातीवाद असण्याचं कारण नव्हतं, परंतु इथल्या जातीयवादी व्यवस्थेच्या सहवासात राहिल्यामुळे ते सुद्धा जातीभेद पाळायला लागले. आणि बाबासाहेबांच्या बद्दल जेव्हा त्यांना माहिती झालं की हा व्यक्ती पारशी नसून हा अस्पृश्य आहे आणि आपल्या धर्मशाळेत नाव बदलून राहत आहे, आपली धर्मशाळा यानं बाटवलेली आहे. आणि म्हणून सकाळी जेव्हा बाबासाहेब ऑफिसला जायला निघतात तर 5-6 लोक त्यांच्या समोर येतात आणि त्यांना सांगतात, तू कोण? विचारतात, तू कोण? बाबासाहेब सांगतात, ज्याप्रमाणे नाव सांगितलं होतं त्याप्रमाणे, यदलजी, सौरभजी, काय ते असेल ते. आणि ते म्हणतात की बिलकुल नाही, खोटा बोलून राहिला. त्यांच्या हातात काठ्या असतात, क्रोध असतो चेहऱ्यावर, राग असतो, फक्त मारायचं बाकी राहतं. काय असेल ते नसो, संध्याकाळपर्यंत हे सगळी खोली खाली कर. आणि म्हणजे ते तर म्हणतात आताच्या आताच खाली कर, आताच्या आता इथून निघून जा. पण बाबासाहेब त्यांना म्हणतात की मला संध्याकाळपर्यंतची वेळ द्या, मी संध्याकाळी तुमची खोली खाली कर. दिवसा बाबासाहेब ऑफिसला न जाता जे काही मुंबईचे काही त्याचे मित्र होते, ब्राह्मण मित्र तिथं होते, त्यांनी सांगितलेलं असते की काही अडचण आली तर आम्हाला सांगजो. सांगणं वेगळं असते, अडचणीत कामात सगळे पडत नसतात. बोल घेवडे खूप असतात, अडचणीत कामात पडणारे खूप कमी असतात. बाबासाहेब त्यांच्याकडे जातात, विनंती करतात, कोणी कामात पडत नाही, थकतात आणि संध्याकाळी धर्मशाळेत येतात. पाहतात तर त्यांचं सामान बाहेर फेकलेलं असतं, बाबासाहेबांचं सामान बाहेर फेकलेलं असतं. बाबासाहेब पाहतात, सामान उचलतात आणि एका झाडाखाली येऊन बसतात. अगदी ढसाढसा रडतात, ढसाढसा. त्यांचा एवढा अपमान, एवढा त्रास त्यांना होते
ढसा रडतात, पण विचार येतो दुसरा विचार मनात येतो की मी एवढा उच्च विद्या विभूषित आहो, इतका शिकला सवरलेला आहो, परदेशातून शिक्षण घेऊन आलेला आहो, तरीही माझी ही अवस्था, तरीही मला एवढा त्रास, मला एवढी मानहानी, मला एवढा अपमान सहन करावा लागते. माझा समाज शिक्षण नाही, पैसा नाही, संघटन नाही, कोणी त्याचा वाली नाही. काय त्याची अवस्था, त्याची काय अवस्था आहे, माझ्या समाजाची काय अवस्था असेल. माझीच जर एवढी भयानक अवस्था आहे, खराब अवस्था आहे, तर माझ्या समाजातल्या लोकांची किती खराब अवस्था असेल. हा विचार त्यांनी स्वतःचा विचार नाही केला, फक्त स्वतःच्या पुरता विचार न करता समाजाचा विचार करतात आणि त्याच वेळेला संकल्प करतात. बाबासाहेब त्याच वेळेला संकल्प करतात की यानंतर माझ्या समाजाला या वाईट अवस्थेतून जर मी बाहेर काढलं नाही, मी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब संकल्प करतात, या वाईट अवस्थेतून माझ्या समाजाला मी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. पण जर का मी या वाईट अवस्थेतून माझ्या समाजाला बाहेर काढू शकलो नाही, तर स्वतःला गोळी घालून ठार मारेन. गोळी घालायची काम पडलं नाही, कारण त्यांनी आपल्याला त्या अवस्थेतून बाहेर काढलं ना. स्वतःला गोळी नाही घातली त्यांनी आपल्याला त्या हीन वाईट अवस्थेतून बाहेर काढलं. हा झाला सम्यक संकल्प. आपले संकल्प काय, आपले संकल्प कसे असावे. बाबासाहेबांनी संकल्प केला आपल्याला वाईट अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी. त्याच्यापूर्वी ते ढसा रडले. आज आपल्याला त्या अवस्थेतून बाहेर काढले. पण आजही आपण लोक त्या बाबासाहेबांनी आपल्याला बाहेर काढलं त्या वाईट अवस्थेतून, याची जाणीव नाही आहे. याची जाण जर आपल्याला असती तर आपले लोक इतर देवाधिकांच्या नादी लागले नसते, इतर बुवा अम्मा मातांच्या नादी लागले नसते, व्यसनाधीन झाले नसते, चुकीच्या गोष्टी केल्या नसत्या, वाईट कामं केले नसते, चांगलेच कामं केले असते. फक्त बुद्ध आणि बाबासाहेबांच्या समोर नतमस्तक झाले असते, दुसऱ्या देवाच्या समोर नतमस्तक झाले नसते. लक्षात आलं असतं यांच्या किती कोटी देव होते बाबासाहेबांच्या काळामध्ये. किती कोटी होते देव? 33 कोटी देव होते. लोकसंख्या देशाची 15 कोटी नव्हती. देशाची लोकसंख्या 15 कोटीही नसताना देवाची संख्या 33 कोटी. म्हणजे एका माणसाले साधारणतः 2 तर देव होतेच एका माणसाच्या माग. 2 देव एका माणसाच्या माग असून आपली परिस्थिती नाही बदलू शकले. एका बाबासाहेबानं आपली परिस्थिती बदलवली. तरी आपण कसे जगतो? पोट जाती पाळतो, देवाधिकांच्या नादी लागतो, कोणत्या अंगात आणतो, कोणता इत्तू बाबा, गुन्हा बोवा, कोणती माता माय, मरी माय, हे सगळे करतो. आणि दुनियाभराचे व्यसन तर आहेतच आहे. खोटं बोलणं, चोऱ्या करणं, दारू पिणं, गुटखा खर्रा खाणं. त्यावेळेला बाबासाहेब दुसऱ्या लोकांनी त्रास दिला म्हणून ढसा रडले. आज बाबासाहेबांचं चित्त ज्याही अवस्थेत असेल ते आपली अवस्था पाहून
मरणानंतरही ते ढसाढसाच रडत असतील आणि ते आपल्या वागणुकीमुळे रडत असतील. म्हणजे मरणानंतरही, महापरिनिर्वाणानंतरही बाबासाहेबांना आपण रडवत आहोत. आपल्यामुळे बाबासाहेब रडत आहेत. आपल्यामुळे जर त्यावेळेस रडले ते आपल्या हितासाठी रडले, पण आज जर रडत असतील तर ते आपल्या अवगुणांमुळे रडत आहेत. आणि आपण किती मोठं पाप कर्म करत आहोत, किती वाईट काम आपण करत आहोत, आपल्या लक्षातच येत नाही. आपण त्याचा विचारच करत नाही. म्हणून संकल्प जर करायचे असले तर काही संकल्प असे करावे लागतात की मी अमकी अमकी गोष्ट करणार नाही. दोन प्रकारचे संकल्प बुद्ध धम्मामध्ये सांगितले, एक नकारात्मक स्वरूपाचा आणि एक सकारात्मक स्वरूपाचा. नकारात्मक स्वरूपाचा जसं पंचशील आहे, हिंसा करणार नाही, नकारात्मक नाही शब्द आहे तिथं. चोरी करणार नाही, खोटं बोलणार नाही, व्यभिचार करणार नाही, नशेली दारू पदार्थांचं सेवन करणार नाही, कोणत्या देवाधिकाची पूजा करणार नाही, कोणत्या बुवा अम्माकडे जाणार नाही. ज्याच्यामध्ये नाही आहे म्हणजे मी हे सोडणार, हे करणार नाही म्हणजे काय, अरे सोडणार. नकारात्मक संकल्प. याच्यापैकी आपण एक दोन तरी संकल्प आपण केले. दुसरे सकारात्मक स्वरूपाचे संकल्प, मी रोज विहारात जाईल, नाही रोज होईल तर हप्त्यातून 2 दिवस जाईल, नाही हप्त्यातून 2 दिवस तर हप्त्यातून 1 दिवस तरी जाईल. बाबासाहेबांचं शेवटचं भाषण आहे, सारनाथच्या मूलगंध कुटी विहारामधलं बाबासाहेबांचं भाषण आहे. मला वाटतं 22 की 23 नोव्हेंबरचं ते भाषण आहे, शेवटचं भाषण आहे. लोकांना बाबासाहेब म्हणतात की नाही दररोजचं शक्य होत तर कमीत कमी रविवाऱ्या दिवशी तरी बौद्ध लोकांनी विहारात गेलं पाहिजे. दररोज जायला शक्य नाहीच होत, खूपच कामाचे, खूपच कामाधंद्याचे आहेत, तर नाही काही तर रविवाऱ्या दिवशी तरी बुद्ध विहारात गेले पाहिजे. आता सांगा, रविवाऱ्या दिवशी बुद्ध विहारात जातात त्या लोक, आणि जातात तर कुठं जातात? बुद्ध विहारात नाही जात, मग कुठं जातात? संडेला बाबासाहेब म्हणतात की विहारात गेले पाहिजे. हे संडेला कुठं जातात, काय करतात? संडेला मटन डे करून टाकला यायला, दारू डे करून टाकला. दारूच्या दुकानावर हमखास जातात, मटणाच्या दुकानात हमखास जातात, विहारात नाही जात. आणि तरी म्हणतात की आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी. किती मोठी अवदसा आहे, किती मोठी, म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे का नाही. म्हणून बाबासाहेब, आपण काही, मी पहिलेच सांगितलं का आपण काही बाबासाहेबासारखे महापुरुष नाही आहोत की आपण एवढे मोठाले संकल्प करू आणि केले तर आपली लायकी नाही ते पूर्ण करण्याची. आहे का आपली लायकी? नाही. आणि म्हणून आपण नाही तेवढे मोठाले संकल्प करत, तर लहान लहान तर करा, लहान सहान तर करा. विहारात जाऊ, हप्त्यातून 1 दिवस तरी, रविवार दिवशी तरी विहारात जाऊ. अष्टमी अमावस्येला उपवासच करू, पौर्णिमेला उपवासच करू. पंचशिलेमधले 5 शिलाचं पालन करण्याचा प्रयत्न तरी प्रामाणिकपणे करू. चुकणार कधी कधी, होईल काहीतरी अपराध, चुकत जाऊ काहीतरी. लहान लेकरासारखे, लहान लेकरू एकाकी चालायला नाही शिकत, चालायला शिकते तर किती वेळा पडते, पण पडता पडता, चालता चालता चालायला शिकते. असंच आपलंही होईल, पण प्रयत्न तर केला पाहिजे प्रामाणिकपणे. हा प्रयत्न कोण करायचा आहे? आपल्याला वाटते की दुसऱ्यानं करावं आपल्यासाठी. चांगले काम करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा. नाही काही तर आपण वर्षातून 2-3 वेळा दान तरी दिलं पाहिजे आपल्या धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी, असा तरी संकल्प करू शकतो. नाही काही तर आपण 4-2 लोकांना मदत करू शकतो. 4-2 लोक अडीअडचणीत असले, संकटात असले, त्यांना मदतीची गरज आहे. आपणही अडचणीत असतो, परंतु त्यात अडचणीतल्या अडचणीत असूनही आपण कुणाला, इतरांना अडचणीमध्ये जेव्हा मदत करतो
ती मदत खूप महत्वाची असते. अशा सकारात्मक स्वरूपाचे आपण संकल्प करू शकतो. नाही बा आपण खूप मोठा सूर्यासारखा प्रकाश आपण या जगात निर्माण करू, नाही करू शकणार आपण, सूर्य नाही पण आपल्या समोर 4 पावलं अंधारामध्ये दिसल आपल्याला जागा एवढा दिवा तर आपण बनव, जेणेकरून आपल्यासोबत एखादा व्यक्ती त्या उजेडाचा फायदा घेईल, त्याच्या जीवनातला तेवढाच तो 2 पावलं पुढे जाईल, त्याचा विकास होईल. आपण संकल्प असे करू शकतो. आपल्या कुटुंबामध्ये आपले नातेवाईक असतात, घरी सासू सासरे असतात, घरी आई वडील असतात, त्यांना आपण योग्य प्रकारे त्यांची काळजी घेऊ, त्यांना आपण त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करण्यासाठी मदत करू. अडीअडचणीमध्ये हे संकल्प आपण करू शकतो. आपले नातेसंबंध अनेक इतर लोकांचं बरेचदा काय होते आपलं की आपल्या जवळचा माणूस जर अडचणीत आला तर बऱ्याच लोकांना आनंद होते. आपल्याच जवळच्या नातेसंबंधातले, आपल्याच कुटुंबातले, आपल्याच समाजातले जर कोणी अडचणीत असले, त्याच्याशी आपलं पटत नसलं तर आनंद होते. हा आनंद म्हणजे असुरी आनंद असते. हा असुरी आनंद आपल्यामध्ये नाही येणार. आपण नाही काही त्यांना मदत करू तर कमीत कमी त्रास तरी देणार नाही त्यांना, असा संकल्प करू. चांगले संकल्प आपण करू शकतो. जीवनामध्ये ज्या काही चुका आपल्या घडल्या अगोदर त्या तर काही आता आपण परत आणू शकत नाही, त्याला दुरुस्त करू शकत नाही. त्या घडल्या त्या घडल्या. कारण गेलेलं जीवन जे आहे ते आयुष्य परत आता येत नाही. परंतु पुढचं जे काही आयुष्य आपल्याला भेटणार आहे, किती भेटल काय सांगता येते, गॅरंटी नाही आहे. पुढचं आयुष्य आपल्याला किती भेटल याची गॅरंटी नाही आहे. कारण अनित्यतेचा सिद्धांत आपण कालच पाहिला, परवा पाहिला. एका क्षणात होत्याचं नव्हतं होते, काय होता कसा झाला, अशी अवस्था आहे. म्हणून जे काही आयुष्य आपल्याला भेटलं ते चांगलं आयुष्य कसं जगता येईल चांगल्या प्रकारे हे आपल्या हाती आहे. आणि तेच आपण करण्याचा संकल्प जर या प्रसंगी केला तर निश्चित आपला संकल्प सम्यक संकल्पाकडे जाण्यासाठी मदत होईल. हीच आजच्या सम्यक संकल्पाचं जे काही मी सांगितलं याच्यातून आपल्याला सार रूपात घ्यायचं आहे. सम्यक संकल्प हा जो भाग आहे, तो जे अंग आहे ते आपण इथेच संपवू. उद्याला पुढचं अंग सम्यक वाचा याला पाहू. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेते अस्मिन् लोके परमित्त्वात् धम्मं कायेन पश्यति सवेदमदरो होति शरणं वरं येतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं नास्ति मे शरणं मह्यं